नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय 3. यामध्ये आपण त्रिशंकूची कथा पाहत आहोत. त्रिशंकूला विश्वामित्रांनी स्वर्गाला पाठवलं. इथपर्यंत आपण काल आलो होतो. त्रिशंकूला हरिश्चंद्र नावाचा मुलगा झाला. हरिश्चंद्राला रोहिताश्व, रोहिताश्वला हरित, हरिताला चंचू, चंचूला विजय आणि वसुदेव, विजयला रुरुक आणि रुरुकाला उरुक नावाचा मुलगा झाला. उरुकाला बाहू नावाचा पुत्र होता, जो हयहय आणि तालजंग वगैरे क्षत्रियांपासून पराजित झाला आणि आपली गर्भवती पट्टराणी तिच्याबरोबर वनामध्ये तो निघून गेला. पट्टराणीच्या सवतीने तो पट्टराणीला राहू नये या इच्छेने तिने त्याला विष खायला घातलं. त्याच्यामुळे तो जो गर्भ होता पट्टराणीचा, तो 7 वर्षापर्यंत गर्भाशयातच राहिला. नंतर बाहू वृद्धा झाला आणि त्यामुळे तो औरव ऋषींच्या आश्रमाच्या जवळ तिथे तो मरण पावला. तेव्हा त्याच्या पट्टराणीने चिता बनवून त्यावर तिने पतीचे शव ठेवले आणि तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तिन्ही काळांना जाणणारे जे औरव ऋषी होते, त्यांनी ते अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि ते आपल्या आश्रमामधून बाहेर आले आणि तिला म्हणाले, हे साध्वी, या व्यर्थ दुराग्रहाला तू सोडून दे. तुझ्या उदरामध्ये संपूर्ण भूमंडलाचा स्वामी, अत्यंत बलपराक्रमशील, अनेक यज्ञांचं अनुष्ठान करणारा आणि शत्रूंचा नाश करणारा चक्रवर्ती राजा आहे. तू असा दुस्साहस आणि असा वेड्यासारखा काही उद्योग करू नकोस. असं म्हणून मग त्या पट्टराणीने सती होण्याचा जो आपला आग्रह होता तो तिने सोडून दिला आणि भगवान औरव ऋषी तिला आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. तिथे काही दिवसामध्ये तिने गर म्हणजे विष, जे तिने तिच्या पोटात गेलं होतं, तिच्या सवतीने तिला खायला घातलं होतं, तर त्या गरसह तो अतिशय तेजस्वी असा बालक जन्माला आला आणि भगवान औरवने त्याचं जातकर्म वगैरे संस्कार त्याचं केले आणि त्याचं नाव सगर असं ठेवलं, म्हणजे विषसहित असलेला असा. नंतर त्याचा उपनयन संस्कार झाला आणि त्याला वेद, शास्त्र आणि भार्गव नावाच्या आग्नेय शस्त्रांचं त्यांनी त्याला शिक्षण दिलं. बुद्धी प्रगल्भ झाल्यानंतर त्या बालकाने आपल्या आईला म्हटलं की, आई, हे तर मला सांग की ह्या तपोवनात आपण का राहतो? माझे वडील कुठे आहेत? अशा प्रकारे आणखीनसुद्धा त्यांनी काही आईला प्रश्न विचारले आणि त्याच्या आईने त्याला सगळा हकीकत जी काही घडली होती ती सांगितली. तेव्हा राजा आपल्या वडिलांचं राज्य अपहरण झालेलं त्याला सहन झालं नाही आणि त्यांनी हयहय आणि तालजंग या क्षत्रियांना मारून टाकण्याची, त्यांच्यावर विजय मिळवण्याची प्रतिज्ञा केली आणि बहुधा जवळजवळ सगळे हयहय आणि तालजंग वंशीय राजांना त्यांनी पराभूत केलं, नष्ट केलं. त्यानंतर शक, यवन, कांबोज, पारद, पल्लवगण यांनासुद्धा सगराने पराभूत केलं आणि मग ते कुलगुरू वसिष्ठाच्या कडे आले, त्यांना शरण गेले. वसिष्ठ ऋषींनी त्यांना जीवनमृत, म्हणजे जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखे असणारे असं करून सगराला त्यांनी म्हटलं की, अरे बाळा, जे जिवंत असताना जे मेल्यासारखे झाले आहेत त्यांच्या मागे का लागतोयस तू? त्याच्यामध्ये तुझा काय लाभ आहे? तर तुझी जी प्रतिज्ञा आहे ती पूर्ण होण्यासाठी मीच यांना स्वधर्म आणि जे द्विजाती आहेत त्यांच्या संसर्गापासून वंचित केलं होतं. मग राजा म्हणाला, ठीक आहे, जी आपली आज्ञा आहे असं म्हणून त्यांनी आपल्या गुरुजींचं जे काही म्हणणं होतं त्याला अनुमोदन दिलं
आणि त्यांनी वेश बदलले. त्यांनी काय केलं की त्यांचे यवन जे होते त्यांचे डोके त्यांनी पूर्ण ते हे करून टाकले, म्हणजे केस काढून टाकले त्याचे. नंतर शकोंना त्यांनी शक जे होते त्यांना अर्धवट त्यांचे केस काढले, निंबेच काढले. आणि पारद जे होते त्यांना लांब लांब केस त्यांचे ठेवले. पल्लवांचे सुद्धा दाढी मिशा त्यांनी ठेवले. आणि त्यांच्यासारखंच अन्य क्षत्रियांनासुद्धा त्यांनी स्वाध्याय आणि वशटकार वगैरे अशापासून बहिष्कृत केलं. जे वशट आपल्या यज्ञामध्ये जे मंत्र असतात त्याच्यापासून. आपल्या धर्माला सोडून दिल्यामुळे ब्राह्मणांनी सुद्धा त्यांचा परित्याग केला, म्हणून त्यांना म्लेच्छ असं म्हटलं गेलं. त्यानंतर महाराज सगर आपल्या राजधानीमध्ये आले आणि अप्रतिहत, म्हणजे ज्याला कोणी पराभव करू शकत नाही अशा सैन्याने युक्त होऊन संपूर्ण सप्तद्वीपवती पृथ्वीचं तो राज्य करायला लागला. या ठिकाणी श्री विष्णू पुराणातल्या 4थ्या अंशामधला 3रा अध्याय संपतो. यामध्ये 49 श्लोक आहेत. 4थ्या अध्यायामध्ये सगर, सौदास, खट्वांग आणि भगवान श्रीराम यांच्या चरित्राचं वर्णन आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, काश्यपांची मुलगी सुमती आणि विदर्भ राजाची कन्या केशिनी ह्या दोघी राजा सगराच्या पत्नी होत्या, म्हणजे 2 पत्नी होत्या त्याला. मग त्यांना संतान व्हावं म्हणून परमसमाधीच्या द्वारा आराधना केल्यानंतर भगवान और्व ऋषीने वर दिला की एकापासून वंशाची वृद्धी करणारा एक मुलगा होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील. याच्यामध्ये जो अभिष्ट आहे तो इच्छापूर्वक तुम्ही स्वीकारावा, म्हणजे तुम्हाला यातला जो पाहिजे तो सांगा, म्हणजे एक मुलगा पाहिजे का 60,000 मुलं पाहिजेत असं त्यांनी त्याला विचारलं. मग केशिनीने एक मुलगा हवा म्हणून सांगितलं आणि सुमतीने 60,000 पुत्र मला व्हावेत असा त्यांनी वर मागितला. महर्षी म्हणाले तथास्तु. मग काही दिवसांनी केशिनीला वंश वाढवणारा असमंजस नावाचा एक मुलगा झाला आणि काश्यप कुमारी सुमतीने 60,000 मुलांना जन्म दिला. राजकुमार असमंजसला अंशुमान नावाचा मुलगा झाला. हा असमंजस बाल्यावस्थेमध्ये अतिशय दुराचारी होता. वडिलांनी असा विचार केला की बाल्यावस्थातून थोडा मोठा झाला हा की पुष्कळ समजूतदार होईल, म्हणजे लहानपणी खोडकर आहे पण पुढे नीट होईल असं त्यांना वाटलं. पण यौवन आल्यानंतरसुद्धा त्या मुलाचं आचरण काही सुधारलं नाही आणि म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचा त्याग केला. त्यांचे जे 60,000 पुत्र होते त्यांनीसुद्धा असमंजससारखंच आपलं पण वागणं ठेवलं, त्याचं अनुकरण केलं. तेव्हा असमंजसासारखं वागणं असणारे जे सगराचे पुत्र होते तर त्यांनासुद्धा संसारामध्ये या जगामध्ये यज्ञादी सन्मार्गाचं ते उच्छेद करत होते. आणि म्हणून सकल विद्यानिधान अशेष दोषहीन भगवान पुरुषोत्तमाचं अंश असणारे श्री कपिल ऋषी यांनी देवतांना प्रणाम केला आणि त्यानंतर त्या मुलांच्या बाबतीत ते म्हणाले. आपण इथे थांबू. आपण 12व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.